श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या धावपळीच्या युगात आपण पैशांच्या मागे इतके धावतोय की आपले आरोग्य कुठेतरी मागे सुटत चालले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या पुराणात आणि अवधूत चिंतनात श्री गुरु दत्तात्रेयांनी निरोगी आयुष्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. गुरुदेव म्हणतात, जर तुम्ही रोज फक्त एक कार्य केले तर जगातील कोणताच आजार तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांनी सांगितलेले ते परम सत्य आणि आरोग्याचे 2 सुवर्ण नियम जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान कधीच उपयोगी पडत नाही. नंबर 1. गुरुदेव म्हणतात, पैसे असून जर आरोग्य चांगले नसेल तर तो पैसा म्हणजे केवळ कागदाचा तुकडा आहे. आपण आज पाहतो, लोकांकडे बँक बॅलन्स आहे, मोठी घरे आहेत, गाड्या आहेत, पण रात्री शांत झोप घेण्यासाठी त्यांना गोळ्या खाव्या लागतात. पोटभर जेवणासाठी डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते. श्री गुरु दत्तात्रेय म्हणतात, संपत्ती हे केवळ तुमच्या शरीराला सुखे देऊ शकते, पण आत्म्याला आणि शरीराला निरोगी ठेवू शकत नाही. जर तुमचे शरीरच साथ देत नसेल तर तुम्ही कमावलेल्या कोट्यावधी रुपयांचा काय फायदा? म्हणूनच पैशामागे धावताना आपल्या शरीराचा छळ करू नका. गुरुदेवांच्या मते सर्वात मोठे धन हे आरोग्य आहे. जे शरीर आपल्याला परमेश्वराने दिले आहे त्याची काळजी घेणे हीच त्यांची खरी सेवा आहे. नंबर 2 म्हणजे सकाळी उठल्यावर कधीही पाणी पिण्याबाबतचा हा नियम थेट आपल्या दिनचर्येशी जोडलेला आहे. गुरुदेवांच्या संदेशानुसार आणि आयुर्वेदानुसार सकाळी उठल्या उठल्या आपल्या शरीराला ऊर्जेची आणि शुद्धीकरणाची गरज असते. पण बरेच जण सकाळी उठल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पितात, जे शरीरासाठी विषासारखे काम करतात. मग सकाळी काय करावे? उठल्या उठल्या अंथरुणातून खाली उतरण्यापूर्वी किंवा शौचास जाण्यापूर्वी उष्ण पानम करावे, म्हणजेच उपाशी पोटी थोडे कोमट पाणी प्यावे. शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्यावे. कसे प्यावे? पाणी कधीही उभे राहून किंवा घाईघाईत पिऊ नका. शांतपणे खाली बसून घोट पाणी प्या. याचा काय फायदा होईल तर सकाळी उपाटीपोशी पाणी पिल्यामुळे रात्री शरीरात तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात, पचनक्रिया मजबूत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. गुरुदेव म्हणतात, ज्याची पचनसंस्था शुद्ध आहे त्याला कोणताही आजार स्पर्श करू शकत नाही. आता वळूया त्या मुख्य कार्यांकडे जे गुरुदेवांनी रोज करायला सांगितले आहे. गुरु दत्तात्रेय म्हणतात, रोज सकाळी उठल्यावर 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण आणि निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करा. हो, हेच ते कार्य आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून श्री गुरुदेव दत्त किंवा तुमच्या इष्टदेवतांचेच नामस्मरण करता आणि निसर्गाचे आभार मानता, तेव्हा तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. विज्ञानानेही मान्य केलं आहे की मानसिक शांतता लाभली की शरीराची रोगप्रतिकारशक्ती दुप्पट होते. जर तुमचे मन शुद्ध आणि शांत असेल तर शरीरात आजार निर्माण होऊ शकत नाही. निसर्गाशी एकरूप होणे हीच दत्तात्रेयांची मुख्य शिकवण आहे. जे लोक रोज सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठतात त्यांना दीर्घायुष्य लाभते. या वेळेत हवेमध्ये सर्वाधिक ऑक्सिजन असतो, जे फुफ्फुसांना आणि हृदयाला दीर्घकाळ तरुण ठेवतो. त्यानंतरचे पुढचं म्हणजे श्री गुरु दत्तात्रेयांनी निसर्गातील 24 गुरूंकडून शिक्षण घेतले. ते म्हणतात, रोज किमान 15 मिनिटे झाडाच्या, मातीच्या किंवा खुल्या आकाशाच्या सानिध्यात घालवा. अनवाणी पायाने गवतावर चालण्याने डोळ्यांची नजर तेज होते आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाते. पुढचा पॉइंट म्हणजे आजारांचे मुख्य कारण चुकीचे खाणेपिणे हे आहेत. गुरुदेव म्हणतात, तुमचे अन्न सात्विक आणि ताजे असावे. भूक लागल्याशिवाय कधीही जेवू नका आणि रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास किंवा लवकर करा. जेवण जितके हलके असेल तितके शरीर रोगांपासून दूर राहते. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना देवाने दिलेल्या त्या सुंदर आयुष्याबद्दल निसर्गाचे आणि ईश्वराचे आभार माना. ज्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते त्यांचे विचार सकारात्मक असतात. सकारात्मक विचारांमुळे आनंदी शरीर राहते आणि त्याचबरोबर आजारपण सुद्धा जवळ येऊ शकत नाही. शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे शरीराला योग्य विश्रांती देणे. रोज रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे हा निसर्गाचा नियम आहे. रात्रीच्या शांत झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते आणि रोज थोडे प्राणायाम केल्याने शरीरातील प्रत्येक पेशीला नवजीवन मिळते. निसर्गाच्या चक्रानुसार रात्रीच्या वेळी शरीरातील कफ आणि वात वाढतो. अशा वेळी काही पदार्थ खाणे आजारांना आमंत्रण देते.
येते. रात्रीच्या जेवणात कधीही दही, ताक किंवा जड पालेभाज्या खाऊ नका. रात्री दही खाल्ल्याने सांधेदुखी आणि दम्याचा त्रास वाढू शकतो. रात्रीचे जेवण अत्यंत हलके जसे की मूग डाळीची खिचडी किंवा मऊ भात असावा. गुरुदेव दत्तात्रेयांनी संन्यासी आणि निसर्गप्रेमी जीवन जगले. ते शरीराला विश्रांती देण्यावर भर देतात. जशी मशीनला विश्रांतीची गरज असते तशीच पोटालाही असते. आठवड्यातून किमान 1 दिवस उपवास करा. उपवास म्हणजे साबुदाणा किंवा जड पदार्थ खाणे नव्हे तर फक्त पाणी आणि फळांचा रस किंवा हलका आहार घेणे. यामुळे शरीराची स्वतःला बरे करण्याची शक्ती सक्रिय होते आणि कर्करोगासारखे आजारही दूर राहतात. आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये शरीराचे अनेक ॲक्युप्रेशर पॉइंट असतात ज्यांचा संबंध डोळे आणि मेंदूशी असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा आणि पायाच्या तळव्यांना गाईच्या शुद्ध तुपाने किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा. यामुळे डोळ्यांची नजर सुधारते, मानसिक ताण कमी होतो आणि रात्री खूप शांत झोप लागते. आजच्या काळात रिफाइंड तेल आणि मैदा हे आजारांचे मुख्य कारण बनले आहे. घरातून मैदा आणि पांढरी साखर पूर्णपणे बंद करा. जेवणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरड धान्यांचा वापर वाढवा. यामुळे शरीराला भरपूर फायबर मिळते आणि हृदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास कधीच होत नाही. दत्तात्रेय महाराज अवधूत स्वरूपात निसर्गाच्या अगदी जवळ होते. शरीराचे काही नैसर्गिक वेग असतात ज्यांना रोखल्यास शरीरात विष तयार होते, जसे की लघवी, जांभई, शिंक किंवा भूक ताण. या नैसर्गिक वेगांना कधीही जबरदस्तीने रोखून धरू नका. बऱ्याचदा कामाच्या घाईत अनेक जण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे किडनीचे विकार तयार होऊ शकतात. शरीरात वात, पित्त आणि कफ बिघडेल की आजार तयार होतात. या तिन्हींना एकाच वेळी शांत करणे एक अद्भुत औषधी नैसर्गिक आपल्याला दिले आहे. रोज रात्री झोपताना अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण जसे की त्यामध्ये हिरडा, बेहरडा आणि आवळा यांचे मिश्रण असते कोमट पाण्यासोबत घ्या. हा उपाय शरीराची अंतर्गत स्वच्छता करतो, पोट साफ ठेवतो आणि अकाली वृद्धत्व लवकर म्हातारपण रोखतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. श्री गुरु दत्तात्रेयांनी निसर्गाच्या नियमांचे पालन करायला सांगितले. आज हे उपाय आपण पाहिले. आता हे उपाय ज्यावेळेस तुम्ही सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल जाणवतील. जसं की तुम्ही जे सतत आजारी पडत होता ते तुमचं आजारपण कमी झालेलं असेल. घरामध्ये असणारे जे काही तुमचे व्यक्ती असतात ते सुद्धा जर आजारी पडत असेल, हे नियम त्यांनी सुद्धा पाळले तर त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. आता हा उपाय केल्यामुळे किंवा ह्या सर्व क्रिया केल्यामुळे शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि सकारात्मक ऊर्जा ज्या वेळेस आपल्या शरीरात तयार होते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये एक वेगळेच प्रकारचे जे बदल आहेत तर ते घडायला सुरुवात होतात आणि हे बदल आपल्यासाठी खूप चांगले असतात, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपलं लक्ष लागतं आणि त्याचबरोबर आपण देवधर्मसुद्धा करायला सुरुवात करत असतो. या सर्व गोष्टी तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा की तुम्हाला याचा काय फायदा झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडलेला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.